नागपूरचा पारडी आणि कापशी खुर्द परिसर जो हा भाग आहे आणि या भागामध्ये जर पाहिलं तर एक बिबट्याचा व्हिडिओ जो आहे तो या ठिकाणी व्हायरल झाला होता। रस्ता क्रॉस करतानाचा तो बिबट्याचा व्हिडिओ होता आणि त्या ठिकाणानंतर जर पाहिलं तर आता वन विभागाची टीम त्यासोबतच पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि या संपूर्ण झाडी झुडपं असलेल्या या संपूर्ण परिसराची पाहणी जी आहे ते या ठिकाणी वन विभागाच्या टीमकडून जे आहे ते करण्यात येत आहे। या ठिकाणी शोध मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात वन विभागाकडून या ठिकाणी राबवली जात आहे। टीमकडून जे आहे ते पगमार्क्स देखील या ठिकाणी पाहायला बिबट्याचे कुठं सापडतात का किंवा त्या अनुषंगानं काय नेमका सुगावा लागतो या अनुषंगानं हे शोध मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून सर्चिंग ऑपरेशन जे आहे ते या संपूर्ण संदर्भाचं जे आहे ते केलं जात आहे। या परिसरामध्ये जर पाहिलं तर लोकांची सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती आजूबाजूला या ठिकाणी पाहायला जी आहे त्या मिळत आहे। आपण पाहू शकतो की हा जो परिसर आहे हा कापशी खुर्द परिसर आहे आणि या मोकळ्या जागेमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात झुडपी अशा पद्धतीचं जंगल आणि तो या भागात जो आहे तो बिबट जो आहे तो शिरला आहे आणि त्याची शोध मोहीम जे आहे ते आता या वन विभागाच्या पथकाकडून जे आहे ते या ठिकाणी राबवलं जात आहे। व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि त्यानंतर या संपूर्ण संदर्भानं वन विभाग जे आहे ते या ठिकाणी दाखल झाला होता। प्रत्यक्षदर्शी यांनी जो बिबट जो आहे तो या ठिकाणी पाहिला आपल्यासोबत आहे। तर तुम्ही प्रत्यक्षदर्शी या संपूर्ण घटनेचे आहेत, कशा पद्धतीनं हा बिबट जो आहे तो चाल करून आला पुढे? बघा इथं असं आहे का सगळं आपले कामं सुरू होते, त्याच्यामुळे माझ्या शॉपमध्ये काम सुरू होतं। तर माझे 2 मुलं बसले होते शॉपमध्ये, तर त्याच्यानंतर 12:15च्या नंतर तो दिसला त्यांच्यासमोर, त्यांना बी माहीत नव्हतं। त्याच्यानंतर मग त्यांना मला कॉल केला का दादा शॉपच्या मागे बिबट्या दिसला आहे म्हणून। मी बाहेर होता, त्याच्यानंतर मग मी पारडी ठाण्यामध्ये कॉन्टॅक्ट केला। त्याच्यानंतर मग सगळं हा सर 5 नंबर नाका पारडी न कापशी खुर्द आहे तिथे त्या परिसरामध्ये दिसला, त्यामुळे सगळं जनतांना खूप त्रास होऊन राहिला। त्याच्यामुळे आता तपास सुरू आहे। बाकी भीतीचं वातावरण जे आहे ते एकंदरीत या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि या 5 नंबर नाका परिसरामध्ये हा बिबट जो आहे तो शिरल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणच्या प्रत्यक्षदर्शींनी या ठिकाणी दिलेली आहे आणि संपूर्ण या परिसरामध्ये जर पाहिलं तर घटनास्थळ जे आहे ते या ठिकाणी वन विभागाची टीमकडून केलं जात आहे। कॅमेरामॅन योगेशसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।